नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लोकोत्तरा महाविहारासाठी निधी कमी पडू देणार नाही, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली आहे। त्यानंतर सभापती अनिल मकरिया यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवरती त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता बघूया सविस्तर बातम्या। नागरिकांना अद्ययावत सोयी सुविधा देण्यासोबतच शहराचं औद्योगिक पोटेन्शियल ओळखून चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल, असं महापालिकेचे नवे आयुक्त अमोल येडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। शनिवारी सायंकाळी 5 वाजता त्यांनी मावळते आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडून पदभार घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून मी माननीय श्री जी श्रीकांत सरांकडून चार्ज घेतलेला आहे, आता कार्यभार घेतलेला आहे। माझ्या करिअरची सुरुवात, माझी पहिली उपविभागीय अधिकारी म्हणून जे आम्हाला पोस्टिंग करायची असते त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर विभागामधूनच, आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी बीडला काम केलेलं, तेव्हा सर लातूरला जिल्हाधिकारी होते, त्यामुळे विभागामध्ये काम याच्या अगोदर केलेलं आहे। परत एकदा आता विभागामध्ये येण्याची संधी मिळाली, शासनाने ही मला संधी दिली आणि मराठवाड्याची राजधानी असलेलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणी आयुक्त म्हणून कर्तव्य बजावण्याची शासनाने संधी दिली, त्याबद्दल मी शासनाचा आभार व्यक्त करतो। आणि माननीय आयुक्त सरांनी याच्या अगोदर खूप चांगलं काम केलेलं आहे मागील 3 वर्षामध्ये, आणि ज्या ज्या योजना ज्या ज्या टप्प्यामध्ये आहेत, जी कामं ज्या टप्प्यामध्ये आहेत, आणि शहरवासियांना चांगल्या सुविधा शहरामध्ये देणं, आणि आपलं छत्रपती संभाजीनगर आता औद्योगिकदृष्ट्या जे पुढचं जे पोटेन्शियल आहे हे सर्व ओळखून पायाभूत सुविधा आणि महापालिकेची कर्तव्य म्हणून जी काही कामं आहेत ती चांगल्या पद्धतीने सर्व टीमला सहभागी करून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि महापालिकेची माझी ही पहिलीच पोस्टिंग आहे, त्यामुळे इथे शिकण्यासारख्याही भरपूर गोष्टी आहेत, शिकण्यासोबतच डेडिकेशनने चांगलं काम करून चांगले रिझल्ट देण्याचा आणि नागरिकांना चांगल्या सोयी माझ्या परीने देण्याचा माझा प्रयत्न राहील। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार अमोल येडगे यांच्याकडे सोपवल्यानंतर मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आज 4 एप्रिल 2026 5:40 मी श्री अमोल येडगे जे आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत, मी त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं आयुक्त म्हणून माझा पदभार सोडून अमोल येडगेला मी हा पदभार दिलेला आहे। आणि मला खात्री आहे की अमोलचं मराठवाड्याशी पहिला पोस्टिंग त्यांच्या इकडेच होती, आणि ते स्वतः इंजिनियर आहे, आणि 2 महत्त्वाचे जिल्ह्याचे यवतमाळ कोल्हापूर सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम करून इथं आलेले आहेत, आणि मला खात्री आहे की ते या शहराचं सर्वांगीण विकासामध्ये अजून हातभार लावून चांगलं काम करतील। कारण मी त्यांना जवळून ओळखतो, कारण मी ज्यावेळेला जिल्हाधिकारी होतो लातूरमध्ये अमोल बीडचं CEO होतं, कारण बीड अत्यंत अवघड जिल्हा असतानासुद्धा खूप अत्यंत चांगल्यापणाने त्या ठिकाणी काम केलं, आणि मी शासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो। 2 वर्ष 11 महिने 1 दिवस मी आयुक्त म्हणून ह्या कारभार पाहिला, त्यासाठी मी शासनाचा मनापासून धन्यवाद प्रकट करतो। थँक्यू व्हेरी मच। महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली आहे। त्यानंतर सभापती अनिल मकरिया यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवरती त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज बजेटची बैठक होती, विशेष बैठक, तहकूब झालेली बैठक, आम्ही पुन्हा बजेट पास केलेलं आहे। आम्ही
बजेट पास केल्यानंतर आता जी बीमध्ये ठेवू. त्याच्यामध्ये काय तरतूद करून ॲड केलं ते त्याच्यामध्ये दाखल करू जी बीमध्ये. नगरसेवकांच्या काही मागण्या होत्या बजेटशी संबंधित आणि ते सगळी काही केल्याचं- सगळी त्यांची मागणी मान्य करू. कोणाला कुठं दुखवणार नाही. आणि जीबी मध्ये केव्हापर्यंत म्हणजे हा बजेट सादर करण्यात आता आम्ही महापौर साहेबाला देऊ की कधी जीबी विशेष जीबी लावा लागेल. 8 एक दिवसात हो, 8 दिवसाच्या अगोदर होईल. इसके लिए आप कैसा है, प्रशासन ने बजट रखा है, अभी हम इसमें दुरुस्ती करके सबका मान सम्मान करेंगे ना. हम ये तो प्रशासन ने 3200 करोड़ रुपए का बजट रखा हुआ उसमें ऐड करके हम देंगे ना अभी जीबी में. तो आपकी तरफ से कितना उसमें समझिए इजाफा हो? वो आज नहीं बोल सकता हूँ, वो जीबी में बताऊंगा मैं. कभी आज बोल दूंगा तो कल के लिए क्या रहा. आज बजट हमने मान्यता दे दी है, दाखिल करेंगे उसमें तरमीम कर देते जीबी के अंदर. बोलो और क्या है. बाजार को बंद करने का भी मुद्दा उठाया गया, उसको कैसे देखते हैं? कैसा है, रास्ते पे जो लोग बैठते हैं बाजार में, जो बाजार है वहाँ पर चालू रहेगा. जो रास्ते पे बाजार बैठे बाहर के लोग आगे कोई भी वो हटेगा. बाजार निर्णय बदलने वाला नहीं है कोई भी. मगर जहाँ गाले है, जहाँ उनकी सुविधा है, जहाँ औरंगपुरा है, अभी रोड पे बैठ रहे हैं मगर अब इनको गाले दे देंगे, उसका निर्णय हो जाएगा. नहीं, आठवड़ी बाजार बंद करने की बात आठवड़ी बाजार भी बंद करने वाले हैं. जो रास्ते पे बैठते बंद हो जाएंगे. जो जहाँ वसूली नहीं होती है तो बंद करने में वहाँ पर अपन पार्किंग करेंगे, हॉकर जोन करेंगे, तो कुछ ना कुछ करेंगे, अच्छा ही करेंगे. प्रशासन ने निर्णय लिया, उसको हमने सपोर्ट किया. ये शहर के कदीम बाजार है, आपको नहीं लगता इस बंद होने से? देखो कैसा है, गांव के बाहर जैसा चिकलठाने का बाजार है आठवड़ी बाजार, तो उसको किसी को तकलीफ नहीं है, तो उसके लिए विचार करेंगे हम. सर अभी अतिक्रमण का एक मुद्दा आपने बताया कि अतिक्रमण के ऊपर बोलने वाले करके अतिक्रमण कहीं भी नहीं रहेगा, सिंगल भी नहीं रहेगा. अगर मेरे दुकान के सामने अगर मेरी खुद की दुकान भी होंगी तो निकाला जाएगा. मैं तो मेरे से शुरुआत करता हूँ. पहले इतने लोगों को बेघर कर दिया गया, उनको कोई तो बेघर नहीं है. इलीगल जगहों पे बैठने के बाद बेघर नहीं होते. किसको पूछ के बैठे, हमको पूछ के बैठे हो, कहाँ से आए हो, ऐसा नहीं है. जे इलीगल है अतिक्रमण आहे तर अतिक्रमण काढल्या जाणार आहे. सर नाला सफाई पर भी बात हुई. नाला सफाई की भी शुरुआत हो चुकी है. ठीक है, थैंक यू, सर धन्यवाद. जो घर तोड़े तो अभी तक मलबा तक नहीं उठाए सर. अभी मैं स्टैंडिंग का चेयरमैन होके 10 दिन ही हुए. नेक्स्ट मीटिंग में सब मुद्दे क्लियर करेंगे हम. ठीक है. महाराष्ट्र शासनाचे मार्फत बोधगया येथे मोफत धम्मसहलीचं आयोजन करण्यात आल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी लोकोत्तरा महाविहाराच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या कल्चरल हॉलच्या या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केला आहे. याबरोबरच लोकोत्तरा महाविहारासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मौजे चौकातील लोकोत्तरा महाविहाराच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या कल्चरल हॉल या इमारतीचं उद्घाटन व नामकरण रविवार रोजी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते धम्ममय वातावरणामध्ये पार पडलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकोत्तरा चॅरिटेबल मिशनचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघाचे बोधगयाचे अनुसंघनायक भदंत बोधिपालो महाथेरो हे होते. तर आमदार अनुराधाताई चव्हाण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयस्वाल, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉक्टर दीपक खरात, मंडळ अधीक्षक अभियंता SS भगत, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग शेख जलील, सरपंच दत्तू साळवे, लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन महासचिव भदंत काश्यप महातेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविहारास प्रत्येकी एक कक्ष खोली बांधून देणाऱ्या दानदात्यांचा सत्कार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अभियंता दादा वाकोडे यांनी केला, तर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केला. शेवटी भदंत बोधिपालो महाथेरो यांनी अध्यक्षीय समारोप केला. आम्ही नागपूरला सुद्धा अनेक पैसे दिलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा द्यायचा आमचा माणूस आहे. तुम्ही कधीही आपण त्या ठिकाणी राहतो किंवा ज्या भागामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी एक वेगळी भाषा आपल्याला उभी करायची जी चिरकाल टिकणार आहे. म्हणून तुम्हाला एक आमच्यातर्फे माझ्या खात्यातर्फे तुम्हाला निश्चित सांगेल, आमदारांचा याच्यामध्ये निश्चित पाठपुरावा असतो. दरवेळेला मला सांगितलंही असतं, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि निधीमध्ये असतो नसलो तरी मी आमदारांचं सगळं काही ऐकतो.
आणि आमदाराला भरभरून निधी सुद्धा देतो. याच्यापूर्वी आमदाराला एवढा निधी कधी दिलेला नाही, तेवढा निधी मी देतो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक आमदाराला. म्हणून आपल्याकडे आल्यानंतर ते आपलं नाही तर ते सर्वांचं आहे आणि सर्वांनी मिळून या तालुक्याचा किंवा या भागाचा विकास केला पाहिजे, त्याची माझी धारणा आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा लँडस्केपिंग करताना उगाच कुठेतरी झाडं लावायचे, उगाच काहीतरी करायचं असं करू नका. तुम्हाला माहितीच सांगतो, नागपूरला आम्ही करतोय खर्च दीक्षाभूमीवर, तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम आला होता. त्या ठिकाणी सांगितलं लँडस्केपिंग करून टाकलं, सगळ्याला बोलतो लँडस्केपिंग करायची, चांगलं गाड्या झालं तिथं तिथं सुद्धा करा. खर्च किती माहिती तुम्हाला? 200 कोटी रुपये खर्च करतो आपण दीक्षाभूमीवर, 200 कोटी रुपये. त्याचा जो आर्किटेक्ट आहे तो आपल्याला त्याला हायर करायला लागतो. ग्लोबल टेंडर काढलं, सिंगापूर आणि दुबई धर्तीवरचं ते त्या प्रकारचे लँडस्केपिंग असतात. म्हणजे विचार करायच्या गाड्यांची सुद्धा अनेक जण सांगतात, घटनेबद्दल बोलतात. मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी असे पाहिजे, काही काही वेळेला मोठे अधिकारी सुद्धा मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांना समाजाचा विसर पडतो. आणि काही असे आहेत ते सांगतात आम्ही मला की बाबासाहेबांची घटना होती, बाबासाहेबांचं रिझर्वेशन होतं, बाबासाहेबांना आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण द्यावं लागलं, त्याच्यामुळे आम्ही या मोठ्या पदावर आलो, म्हणून आम्ही बाबासाहेबांचे ऋणामध्ये आहोत, म्हणून आम्हाला काम करायचं. हे दोन वर्ग आपल्याकडे नाही. आणि म्हणून आपला वर्ग ज्याला आपण आपला म्हणतो त्यांच्या खांद्यावर एक जबाबदारी. म्हणून आम्ही ते सांगतो की आम्हाला सुट्टी नाही आहे आणि 365 दिवस काम करतो. आता तुम्ही मार्चचा 14 तारखेला पाहिजे असेल, या 20 मार्चला, आता या 8-9 तारखेला काम सुरू होईल त्याचं. मला मानगावला जायचं, मानगावला पहिले एकदा जाऊन आलो, मानगावला आम्हाला पैसे द्यायचे. आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये नोएडाला जायचं, बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा. या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्हाला जायचं बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला. आम्हाला बौद्ध जायचं तर त्यासाठी 10 एकर जागा घ्यायची. जवळपास 300-400 कोटी रुपये खर्च करून तिथे सामाजिक न्याय भवन आम्हाला उभं करायचं. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो, समाजातील सर्व घटकांना तुमच्याकडे तुम्ही सर्व व्हॉट्सअपवाले आहात. कुणाच्या हातात मोबाईल नसेल तर त्याच्यासारखं कर्मचारी कोणी नाही. एक घेऊन असतात, भारतमध्ये 2-2 मोबाईल असतात. परंतु तरी मी तुम्हाला सांगतो, हे करून योजना पुन्हा सुरू करतोय. तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. मे मध्ये बौद्ध गयाला ज्यांना जायचं असेल विथ फॅमिलीचा असे सगळ्यांसाठी मे मध्ये आपण ट्रेन काढतोय. 6 दिवसाचा प्रवास आहे. तुम्ही घरून चट्टी घातलं नाही आणि तरी चालेल, त्याची सगळी व्यवस्था त्या ट्रेनमध्ये होईल. तुम्हाला ड्रायव्हर डॉक्टर चालले, तुम्हाला फिरायला तिकडे बसेस त्यांच्यात असतील, तिथं राहायची व्यवस्था सुद्धा आम्हीच करू. फक्त कपडे बरोबर घेऊन या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. आपण मला नाही ओळखत, पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून, किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्स कडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय, जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही.
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडझेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2,000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. बहिणी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ॲक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळांच्या वतीने ज्येष्ठ नेते, माजी पोलीस अधिकारी, माजी सभापती अरुण रोडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात. तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळांच्या वतीने ज्येष्ठ नेते, माजी पोलीस अधिकारी, माजी सभापती अरुण रोडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन निरंतर करण्यात आलं. यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष MP दराडे, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, पर्यावरण प्रेमी गम पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, माजी सैनिक सुखदेव मस्के, स्वप्नील परदेशी, सुनील कुलकर्णी, वृक्षप्रेमी जगदीश कलांत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, ॲडव्होकेट हिवराळे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार, भरत जाधव आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, बहुतुस सभा मंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय पवार यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ मंडळींनी शुभेच्छा संदेश दिला तर रोडगे यांनी आभार मानले. आमचे मित्र अरुण भाऊ रोडगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आई जगदंबा पूर्ण हो ही प्रार्थना करतो. त्यांना परत एकदा शुभेच्छा. अरुण भाऊ रोडगेंच्या जन्मदिनाच्या आयोजनानिमित्ताने सर्व गार्डन प्रेमी जी आपण परंपरा ठेवली की गार्डनमध्ये ज्यांचे जन्मदिवस येतील त्यांनी झाडं लावणं हा एक महत्त्वाचा उपक्रम ठेवावा. अरुण भाऊ रोडगेंचं अभिनंदन करावं लागेल की 7-7 फुटाचे झाडं त्यांनी उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये लावलेत. हा खऱ्या अर्थाने त्यांनी जन्मदिवस चांगला केलेला आहे आणि या सर्वांच्या लक्ष केंद्रितमुळे आपला हा गार्डन मराठवाड्यात सर्वांच्या लक्षणीय ठिकाणी आलेला आहे. याबद्दल गार्डन प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या वेळोवेळी समस्या, प्रसंग, आनंदाचे क्षण राजू भाऊ जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तरुण आणि तडफदार आमचे गार्डनमधले सदस्य आणि आमचे जवळचे मित्र अरुण भाऊ रोडगे यांचा आज जो वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्त पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, सर्वांगाने प्रगती होत राहो अशा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर्व मंडळीने, सर्व गार्डन प्रेमीचं खूप खूप धन्यवाद की सर्व गार्डन प्रेमीने आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी माझा वाढदिवस सर्वांच्या समोर माझा वाढदिवस साजरा केला. मला जे प्रेम इथं भेटलं असं प्रेम मला कुठेही भेटलं नाही आणि या प्रेमाचा मी नेहमी ऋणी राहील. सर्व गार्डनचे कर्मचारी,
सर्व गार्डनचे फिरणारे जे आमचे गार्डन प्रेमी, सकाळचा सगळं स्टाफ यांचं सर्वांचं खूप 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 धन्यवाद. माझी सर्वच लोकांना, सर्वच गार्डन प्रेमींना आणि सर्व जनतेंना, या संभाजीनगरच्या जनतेला विनंती आहे की आपल्याला वृक्षाचं खूप महत्त्व आहे. एका वाढदिवसाला आपण ते वृक्ष जर का लावलं सर्वांनी, तर आमचे पिंजरकर साहेब सांगतात कधी पण जास्त नका लावू, पण आपल्याला जे अंतकाळी जेवढे वृक्ष लागतात, अंतकाळी जेवढं लाकूड लागतं तेवढं लाकूड तरी आपण स्वतः निर्माण करावं. या पद्धतीनं त्यांच्याच एका मार्गदर्शनाखाली मी सुद्धा या ठिकाणी 2 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते संगोपनसुद्धा करण्याची माझी जबाबदारी आहे. येता ते संगोपन करणार, त्यांना मोठं करणार आणि सर्वांना संदेश देतो की आपण सर्वांनी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करावं ही विनंती. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी व्हावी म्हणून आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उपक्रमाअंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री या उपक्रमात इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्टुडंट प्री एक्झाम 2026चं प्रत्येक शाळा स्तरावरती आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेसाठी माहे डिसेंबर 2025 मध्ये जनरल नॉलेज, विज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी या विषयावरती 1400 प्रश्नांची क्वेश्चन बँक इयत्ता 7वी मधील सर्व विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली होती. शिक्षक प्रत्येक दिवशी 15 प्रश्नांची तयारी करून घेत होते. यासोबतच पालक सुद्धा आपल्या पाल्याची घरी तयारी करून घेत होते. या परीक्षेसाठी मनपा स्तरावरून प्रश्नपत्रिका तयार करून सर्व शाळांना आज सकाळी स्मार्ट गुरु ॲपद्वारे ऑनलाईन पाठवण्यात आली होती. परीक्षा 1304 विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेमधून प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या टॉप 10% गुणाक्रमे विद्यार्थी निवडले जातील. त्यांची माहिती गुगल शीटद्वारे घेतली जाणार आहे. तर त्यांची मुख्य परीक्षा दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मनपा स्तरावरती घेतली जाणार आहे. या मुख्य परीक्षेमधून टॉप 10 विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे भेटीसाठी संधी मिळणार आहे. ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख आणि गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी मनपा स्तरावरती प्रयत्न करत आहेत. तसेच सर्व मुख्याध्यापक आणि इयत्ता 7वीचे शिक्षक शाळा स्तरावरती प्रयत्न करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण जनतेसाठी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने 7 एप्रिल रोजी शिवा ट्रस्ट संचलित BSP मेडिकल कॉलेज अँड मेडिकल हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुल निपाणी भालगाव येथे उपक्रम राबवण्यात येणार असून याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आपण साजरा करतोय. सगळ्याच गोष्टी शासनाने कराव्यात असं काही अभिप्रेत नाही. काही सामाजिक संस्थांनी आपला हातभार द्यायचा असतो आणि या वर्षीची जी थीम महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सुरू केली, माझं गाव निरोगी गाव, या अभियानात सहभागी होण्यासाठी आमच्या शिवा ट्रस्ट संचलित BSP वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीनं आम्ही स्वयंस्फूर्तीनं संभाजीनगर जिल्हा परिषदच्या सोबत संयुक्त विद्यमाने हा माझं गाव निरोगी गाव हा अभियानमध्ये सहभागी झालो. तेवढं करत आम्ही थांबलो नाही. तर आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील जे 40 गाव आहेत, मग त्याच्यामध्ये निपाणी असेल, बालगाव असेल, आपतगाव असेल, पिंपरी असेल, चितेगाव असेल, संभाजी कारखाना असेल, साखर कारखाना असेल, कचनेर असेल, सगळे आडूळच्या परिसरातले तांडे असतील, या ठिकाणच्या लोकांशी संस्थेच्या सर्व वैद्यकीय पथक असेल, संस्थेच्या नर्सेस असतील, आमचे फिजिओथेरपीचे स्टुडंट असतील, नॅचरोपॅथी योगाचे स्टुडंट असतील, आयुर्वेदाचे स्टुडंट्स अँड डॉक्टर्स असतील, यांच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातल्या, खेड्यातल्या, तांड्यातल्या प्रत्येक वयोगटापर्यंत पोचायचं आणि आरोग्याचं महत्त्व त्यांना जनजागृतीच्या माध्यमातून पटवून द्यायचं. जे रुग्ण आहेत ज्यांना जागेवर उपचार करणं आवश्यक आहे त्यांना त्याच गावामध्ये उपचार करायचा आणि जे रुग्ण त्या गावात उपचार होऊ शकत नाही अशा रुग्णांना संस्थेच्या खर्चाने घेऊन यायचं, त्यांना उपचार करायचा आणि पुन्हा त्यांना नेऊन सोडायचं. समजा काही रुग्ण असे असतात की ते एका दिवसामध्ये दुरुस्त होत नाही, तंदुरुस्त होत नाही, त्यांना 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आपल्याला ठेवावं लागतं. आम्ही तोही मानस या संकल्पात केला आहे की त्या रुग्णाला
मोफत या सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत. आज आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये CT स्कॅन, MRI, ब्लड बँक, सोनोग्राफी, ICU या ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला लागणाऱ्या बेसिक सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधाची उभारणी आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये केली. आज सांगायला आनंद वाटतोय की पाचोडपासून निघालेला रुग्णाला आमच्या बालगाव फाट्यापर्यंत निपाणी बालगाव परिसरात आमच्या रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्या रुग्णांची सेवा करताना हा मनोभावी आनंद पण होतोय. म्हणून 7 तारखेला आमचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हिवाळे सर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक सुपरिटेंडंट डॉक्टर एकनाथ माले सर, आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मोहनकुमार दुबेजी आणि आमचा एक प्लस पॉईंट असा आहे की आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमसोबत ज्या व्यक्तीने शासनाच्या सगळ्या स्तरावर काम केलं असे डॉक्टर एकनाथ माले सर आहेत. ते सिव्हिल सर्जनपासून सहसंचालक आरोग्य भवन हा संपूर्ण प्रवास त्यांनी केल्यामुळं शासनाच्या योजना, त्याचे लूपहोल, तिथल्या लॅकुना आणि त्यांची एकच इच्छा आहे की आता शासकीय सेवेतून निवृत्त झालो, आता समाजाचं आपण देणं लागतो. संस्थेतले कर्मचारी, संस्थेचे डॉक्टर, संस्थेचे विद्यार्थी यांचा उपयोग करून ग्रामीण भागातल्या सगळ्या वयोगट, मग विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, तरुण असतील, गर्भधारण केलेल्या महिला भगिनी असतील, वयोवृद्ध घरातले ज्येष्ठ मंडळी असेल, या सगळ्यांसाठी टप्प्याटप्प्याने सगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायच्यात, जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत हा लाभ होईल आणि आपल्या संस्थेचं ध्येय आणि आपलं मिशन समाजसेवा हे साध्य होईल. शिवा ट्रस्टच्या वतीने 40 गावांमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा उपक्रमाचा शुभारंभ जागतिक आरोग्य दिनी शुभारंभ होणार आहे. माझं गाव निरोगी अभियानातून ग्रामीण भागाला आरोग्याचा नवा श्वास हा उपक्रमाबाबत माजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले यांनी माहिती दिली आहे. आपण शिवा ट्रस्टच्या वतीने शिवा ट्रस्ट अंतर्गत BSP वैद्यकीय महाविद्यालय व इतर संलग्न पॅरामेडिकल कॉलेजेस जे आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही माननीय आमचे अध्यक्ष महोदयांनी जो संकल्प व्यक्त केला की आपण सामाजिक बांधिलकीमधनं आपण परिसरातली गावं दत्तक घेऊया आणि त्याच्या अंतर्गत आम्ही माझं गाव आरोग्य संपन्न गाव, माझं गाव निरोगी गाव किंवा माझं आरोग्य माझ्या हाती, तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही संकल्प केला आहे की आपण लहान मुलापासून ते ज्येष्ठ वयोवर्धापर्यंत सगळ्या प्रकारचं जनजागृती, आरोग्याची जनजागृती करायची. त्यामध्ये जेवढे काही रुग्ण प्रतिबंधात्मक करता येतील प्रतिबंध करायचा आहे. ज्यांना आजार वगैरे आहेत अशांना लवकरात लवकर निदान करून औषधोपचारावर आणायचं आहे. आणि तिसरं, ज्यांना जे काही शस्त्रक्रियाची वगैरे आवश्यकता आहे अशा सगळ्या रुग्णांना BSP वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणून आम्ही तिथं शस्त्रक्रिया मोफत करून देणार आहोत. आणि जे रुग्ण आमच्या ॲलोपॅथीच्या माध्यमातून दुरुस्त होऊ शकणार नाहीत तर यांना आम्ही आयुर्वेदाचे विविध पंचकर्मा सेवा, नॅचरोपॅथीच्या सेवा आणि बाकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे शेवटच्या टप्प्यात आहेत, अंतिम टप्प्यात, तर त्यांना पॅलेटिव्ह केअर म्हणजे त्याला आपण उपशामक सेवा म्हणतो, तर इथं नर्सिंगच्या माध्यमातून आणि आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लोकोत्तरा महाविहारासाठी निधी कमी पडू देणार नाही, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर सभापती अनिल मकरिया यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवरती त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.